नमस्कार. जोडी सासू सोन्याचे या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आलेत आपल्याकडं पाहुणे आणि पाहुणे आलेत आपले पुण्याचे. माझे भाऊजाई आल्यात आपल्या बाळाला भेटण्यासाठी. तर छोट्या मुलीला कपडे दागिना आणि शिवसाठी पण आमची बहीण गेली ती काश्मीरला. तर तिकडून येताना तिने एक स्वेटर आणलाय अगदी छानसा. तर ते सगळं घेऊन आलेत आणि आता त्यांनी काही फोन केला नव्हता, ते तसेच आले. मग आम्ही आल्यानंतर त्यांची जेवणाची केली तयारी. अजून आणले आता थंडीत तर गेले कामाला येतं मसाला माहिती तिला परत 5 आम्ही पण द्यायला पाहिजे ना काहीतरी तुम्हाला. आम्ही पण द्यायचं नाही, पहिलेच सांगते नाही तुम्ही घेणार पण नाही. मी आणून ठेवलंय, राहू द्या. हो नाही हो असं न करू. ठेवा द्यायची तुला काय आणलंय बघ. ते द्या ना तुम्ही असं हातामध्ये ते व्हिडिओ काढते द्या ना. होय हा द्या ना तुम्ही ना काय बोलायचं नाही काय नाही तिकडे बघायचंच नाही उलट असं तुम्हाला. आणि तेव्हा आजी काय आणलंय झाड हो चांगलं. उलटी घातली उलटी. आमके जाऊन जाईल ना. अशा वाटत घातलं तिला आता. परत तुम्हाला ना कांदे भरा त्या पिशव्यांनी असे मोठे मोठे भरून बघून भरा. कारण ना ते कांदे वाळून जातात असे बारीक मध्ये लागतात. हे कांदा आहे ना कवळं राहत नाही, बारीक खात्यात. ते मला कोण काय म्हणलं का आता लावण्यात मागून ना तर ते चांगलं
त्यातच होता ना नेमकं. मग ह्याच्यात टाका थोडं. आणि बाकीची पाठी त्याला लागलं तर गौरीची रान बीक पण जाऊन नका देऊ ते टाका त्याच्यावर. गुडाला पण टाकायची. हे काय याची फळीची राख. आता तर मग मी रिक्षा घेऊन आल्यावर माती देईल चांगली तुमच्या भावाला घेऊन ती पपई आता एक मोठी एक बारीक काय बाय गौऱ्या दिलं दुसरं काहीच नाही. भेटत नाही वळीच्या दिवशी पण आम्हाला कुठं आणून जायला म्हणतात विकत. शेवग्याच्या शेंगा होत्या गेल्या वर्षी विकल्या पण या वर्षी मला पायाने काय झालं कोंबड्या येतात तिकडे तिथून आणून इथं थापायचं म्हणल्यावर नाही त्या वर्षी काहीच नाही केलं. मग गौऱ्या आहेत ना जायला लागतं आणायला. लक्ष दे गे तिकडे वडेल बरं का असं नको टाकत जाऊ त्याला. तिकडे पण ह्याच्याकडे लक्ष बाय बाय बाय. येतो का तू? तारक मेहता का उलटा. ओ ताई हे असं काम करत गेल्या वेळेस मी दिलं काय नाही मी तेव्हा गेलेच नाही. परत नाही देणार आता नाही ह्याच्यात परत नाही देणार आता. नाही रिक्षा घेऊन या अजून महिन्याभराने लसूण निघलं ना या कांदा पण निघून रिक्षा घेऊन आल्या ना मग कांदा यायचं तुला गाडीत. आता परत आलं ना रिक्षा घेऊन या आपलं. नाही पण आता वावरात गेला असतं ना कांद्याची भाजी पण मिळाली असते चांगली आणि शेवग्याच्या शेंगा याच्या पलीकडे नव्हतं काय. चला येऊ का? शेतात जाऊया मग आपण. हा चालेल. तोपर्यंत जरा तुमचं मोठं होतंय जरा. नाही यंदा पाऊस काढायला मी करणार माझं फार सांगते काय हात म्हणल्यानंतर. आणि मोठ्या वहिनीला पाहिजे होतं लिंबाचं झाड तर दारात 2-3 पण्याऱ्या चांगल्या उगवलेल्या होत्या तर त्यातून मी 2 पण्याऱ्या वहिनीला दिल्या आणि त्यांनी त्या खाऊच्या पानाचा वेल पाहिला म्हणजे नागिनीचा वेल तर त्यांना दोघींना पण मग ते वेल काढून दिला अगदी मुळ्या सकटचा म्हणजे कुंडीमध्ये लावलं की ते पण छान येईल. तर बघा आता त्यांच्याकडे माती नव्हती शहर वस्तीला कशाची माती. माझ्या दोन्ही वहिनी पुण्यात राहतात आणि कुंडीमध्ये हा छोटासा प्रयत्न आहे त्यांचा
झाडे लावण्याचा. तर आता लिंबाचं झाड पण चालवलं आहे वहिनीने, पण लिंबाच्या झाडाला म्हणजे असे खाली जमिनीवरती माती पाहिजे भरपूर, पण तरी पण नेलं आहे माझ्याकडून झाड. आणि मोगऱ्याचं पण भरपूर कळ्या लागलेल्या आहेत, फुलं आलेत मस्त, पण ते काही दिलेलं नाही. पाहुणे आल्यावरती मात्र खूप आनंद होतो, पण जायच्या वेळेला मात्र थोडंसं अवघड वाटतं, कारण आपले जवळचे पाहुणे असतात जे आपले आहेत म्हणूनच ते आपल्याकडे येत असतात. तर आमची सूनबाई मात्र ना सगळे रीतिरिवाज सगळे पूर्ण करणार. आता 1.5 महिन्याची बाळंतीण, पण ती पण त्यांच्याबरोबर बाहेर फिरते. तर चला निघाले. आता ते आले थोडा वेळ आणि निघाले. मात्र त्यांनी कधी आम्हाला कळवलंच नाही की आम्ही येणार म्हणून. आज अचानकच आले. आणि आज आमच्याकडं काही शेतातला भाजीपाला नव्हता, फक्त 2 पपया होत्या. तर 2 पपया दिल्या. आणि आम्ही काय दिलं असं आमच्या बहिणीला, तर त्या दोघी पण पुण्यात राहतात आणि होळी जवळ आली, त्यांना पाहिजे होत्या गौऱ्या. तर त्यांना गौऱ्या आणि त्यांच्या कुंड्यांमध्ये खत टाकायला पाहिजे होतं. तर आत्तापर्यंत असं हा पाहुणचार कोणीच नेला नाही. तो पाहुणचार आज आमच्या वहिनींना दिला आहे आम्ही, कारण आम्हाला सुद्धा असं म्हणजे लाज वाटते असलं काय द्यायची, पण कुंड्यांमध्ये खत टाकाय नव्हतं म्हणून त्यांनी खताच्या 2 पिशव्या दोघींनी आणि होळीसाठी गौऱ्या पण दिल्या मग मी. तर आज बस एवढंच. आणि भाजीपाला काही शेतात न गेल्यामुळं काही मिळालंच नाही. तर पपया 2 घरी आणून ठेवल्या होत्या, त्याच्यामुळे तेवढ्या त्या 2 पपया दिल्या. आणि जेवण खावण झालं त्यांचं आणि आता ते निघाले. जाताना पार रस्त्याला लागेपर्यंत ते शेला पैसे दिले आणि त्या हात करत होत्या अगदी दुकानाच्या होईपर्यंत. पाहुणे आले पण आणि लगेच गेले, पण फोन न करता आलेले पाहुणे होते आमचे. पण आल्याच्या नंतर स्वयंपाक करून जेवण खाऊन करून त्यांना पाठवलं. कुठलाही पाहुणा बघा अजूनही आमचे भाऊ हात करतात. कुठलाही पाहुणा घरी आला आणि बिगर जेवता गेल्यावरती खूप वाईट लागतं, पण जेवण करून गेल्यावरती समाधान मिळतं. तर आमचे पाहुणे आले पण गेले पण आणि आता राहिलो आम्हीच. तर आमच्या शिवची मात्र मजा असते. प्रत्येक पाहुणा आला की त्याच्या हातात पैसे देतो आणि ते पैसे त्याच्या गल्ल्यामध्ये टाकतो आम्ही. आणि तर चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा नवीन व्हिडिओ येईल लवकरच, तो पाहायला पण विसरू नका.